एकीसोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले, पण प्रत्यक्षात दुसऱ्याच तरुणीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी 25 जून ही लग्नाची तारीखही ठरली. पण अंगाला हळद लागताच नवरदेव असलेल्या लष्करी जवानाला पोलिसांनी भरमंडपात बेड्या ठोकल्या. त्यामुळे आता दुसरी सोबतचं लग्नही रद्द झालंय. मंडळी, या घटनेतील नर्स असलेल्या पीडित तरुणीनं छावणी पोलीस ठाण्यात त्या जवानाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर शहरात या भयंकर कांडाची जोरदार चर्चा रंगली आहे. पण पीडित तरुणी सोबत नेमकं काय काय घडलं, तिने दाखल केलेल्या तक्रारीत हादरून टाकणारा घटनाक्रम काय, त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. छत्रपती संभाजीनगर शहरातील रमानगरचा रहिवासी मयूर कैलास निकाळजे असं या घटनेतील आरोपीचं नाव असून तो भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. तर या घटनेतील पीडित नर्स तरुणी 23 वर्षांची असून ती मुकुंदवाडी भागात राहते. 2 वर्षांपूर्वी नाशिक येथील एका लग्न समारंभात तिची ओळख मयूर निकाळजे सोबत झाली होती. मयूरला ती पाहता क्षणी आवडल्यानं त्यानं तिचा मोबाईल नंबर मिळवून तिला कॉल मेसेज करायला सुरुवात केली. पण वारंवार संपर्क करूनही त्या नर्स तरुणीनं मयूरला प्रतिसाद दिला नाही. जवळपास 2 महिने तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर मात्र तिने त्याचा कॉल उचलला आणि पहिल्याच फोनमध्ये मयूरनं तिला विश्वासात घेत मला तू खूप आवडतेस असं म्हणत प्रपोज केलं. पुढे दोघांमधील बोलणं वाढत गेलं आणि नंतर त्या नर्स तरुणीचं देखील मयूरवर प्रेम जडलं. दरम्यान सैन्य दलात असलेला मयूर सप्टेंबर 2025 मध्ये सुट्टीवर आला. त्यानंतर ती तरुणी आणि मयूर मध्ये भेटीगाठी सुरू झाल्या. तर अशातच एका भेटीत मयूर तिला पडेगाव मधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी त्यानं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह केला, पण मी आताच असं करू शकत नाही असं म्हणत तिने नकार दिला. त्यावर मग मयूरनं लग्नाचा आमिष दाखवून तिला विश्वासात घेतलं. तू काहीही चिंता करू नको, मी तुझ्याशी नक्की लग्न करेल. घरचे नाही म्हणाले तर आपण कोर्ट मॅरेज करू असं वचन मयूरनं तिला दिलं आणि पडेगाव मधील त्या हॉटेलमध्ये तिच्याशी शरीर संबंध ठेवले. दरम्यान पुढील काळात वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यानंतर मात्र सैन्यात जवान असलेल्या मयूरचा खरा चेहरा समोर आला. मयूरचं दुसऱ्याच एका तरुणीसोबत लग्न ठरल्यानं तो पुन्हा सुट्टीवर आला होता. 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 10 जूनला त्याने नर्स असलेल्या त्या तरुणीला गजानन महाराज मंदिर परिसरातील एका ज्यूस सेंटरवर बोलावून घेतलं. या भेटीत तो तिला म्हणाला की मी घरच्यांच्या दबावामुळे साखरपुडा केलाय, आता तुझ्याशी लग्न करू शकत नाही, यापुढे मला तुझ्याशी काही देणं घेणं नाही. मयूरचे हे वाक्य ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिनं त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण जे सांगायचं होतं ते सांगून तो त्या ठिकाणाहून निघून गेला. दुसऱ्या बाजूला ती नर्स तरुणी मयूरने दिलेला हा धोका पचवू शकली नाही. तिला मोठा धक्का बसला. त्यामुळे तिने घरी जाताना मेडिकल वरून उंदीर मारण्याचं औषध सोबत नेलं. घरी पोहोचल्यावर ती किचन मध्ये गेली आणि एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहावा म्हणून तिने मयूरला फोन केला. त्यात ती म्हणाली की तू माझ्यासोबत दगा केल्यानं मी औषध पिऊन जीव देते, तुझ्या फसवणुकीमुळे मी आत्महत्या करते. पण एवढं सांगूनही मयूरनं मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता फोन कट केला. त्यावर मग त्या तरुणीनं थेट उंदीर मारण्याचं औषध पिलं आणि काही वेळातच तिची प्रकृती बिघडायला सुरुवात झाली. उलट्या सुरू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. तिथं वेळेत उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला असं पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलंय. दरम्यान मयूर निकाळजेच्या घरी मात्र लग्नाची धामधूम सुरू होती. तो दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. गुरुवारी 25 जूनला त्याचं लग्न होणार होतं. बुधवारी त्याची हळद होती, पण पीडित तरुणीनं छावणी पोलीस ठाणे गाठून तिची तक्रार दिली. त्यावर पोलिसांनी तातडीनं या प्रकरणात गुन्हा दाखल केला आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांच्या नेतृत्वातील पथक नवरदेव झालेल्या मयूरच्या घरी पोहोचलं. त्या ठिकाणी मयूरच्या अंगाला हळद लागलेली असताना भर मंडपातून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि आपल्या सोबत घेऊन गेले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी होणारं त्याचं लग्नही रद्द झालं. नंतर पोलिसांनी या आरोपी जवानाला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बाकी एपीआय विवेक जाधव यांच्या नेतृत्वात छावणी पोलीस या प्रकरणाचा दोन्ही बाजूंनी तपास करत असून नेमकं सत्य काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करताय. आता या घटनेसंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.